आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन 19. आणि त्याच वेळी एक दिवस एंट्री होते विलन शब्बीर शेखची. सर्व काही अलबत होतं. शब्बीर त्यावेळी आपलं खरं नाव लावूनच राहत होता. श्रीही परत मुंबईला त्याच्या त्या वडिलांजवळ गेला होता, त्यांचा बिझनेस व बीकॉम शिक्षण घ्यायला. त्यामुळे त्याची कमतरता नीललाही भासत होतीच. आणि अशाच वेळी शब्बीर त्याचा जवळचा मित्र झाला. तोही त्याच्याप्रमाणे शांत शांत राहत असल्याने आणि कसलेही प्रश्न विचारत नसल्याने दोघे क्लोज फ्रेंड झाले होते. आणि तिथेच सगळं गणित बसलं. त्याला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे आणि तो ट्रेनिंगला जाणार आहे, ही गोष्ट फक्त श्री, उर्वशी यांव्यतिरिक्त आता त्यालाही समजली. अर्थात त्याने ती भावनेच्या भरात जाऊन सांगितली होती. पण ही गोष्ट ना माईंना माहिती होती, ना वर्मा सरांना. त्याने तर अजून तो कॅप्टन देवांचा मुलगा देव आहे हेही अजून कुणाला सांगितले नव्हते. अगदी श्री व उर्वशीलाही याबद्दल तितकंसं माहीत नव्हतं. नील आनंदातच ट्रेनिंग सेंटरला जायचं म्हणून आपली बॅग भरत होता, ज्याची तयारी त्याने हातात लेटर पडता पडता सुरू केली होती. तेव्हा शब्बीर वडिलांची खूप आठवण येते, भेटून येतो असं माईंना खोटं सांगून निघून गेला होता. त्यावेळी कारण त्याला नीलचं सत्य समजलं होतं. नील आणि शब्बीरच्या राहणीमानात तशी बऱ्यापैकी सामान्यता होती, अगदी नाकी डोळी. जणू त्यांना दोघांना समोर उभं केलं तर सख्खे भाऊ वाटावे इतके. मी सख्खे भाऊ म्हटले आहे जुळे नाही. आणि त्याचाच फायदा घेत शब्बीरने त्या शत्रू पक्षाची मदत घेऊन त्याने आपल्या चेहरेपट्टीतही थोडेफार चेंजेस करून घेतले होते, ज्यामुळे आता तो नीलचा जुळा भाऊ वाटत होता. आणि एक दिवस नीलचा पाठलाग करून तो त्याचा अपघात घडवून आणतो, ज्यात शब्बीरला वाटतं तो मेला आहे. पण तो खरं तर बेशुद्ध होऊन दुसऱ्या ठिकाणी उडून पडल्याने वाचला होता. तिथल्याच लोकांनी मग त्याच्यावर प्राथमिक ट्रीटमेंट केली आणि तो तिथून पळून आला, कारण त्याला दुसऱ्याच दिवशी ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हायचे होते. पण तिथले लोक त्याला आत सोडत नाही, कारण त्याच्याकडे ना लेटर होतं ना काही पुरावे. त्यामुळे तो जातच असतो की त्या शत्रू पक्षाच्या ऑफिसर मागे लागतात. त्यांना कळून चुकतं की हा जिंदा आहे. तेव्हा हा आपला जीव वाचवण्यासाठी रात्रीचा नेमका एका घरात प्रवेश करतो, जे योगायोगाने आपली नायिका नियतीचं असतं. मग पुढे काय झालं? वरिष्ठी अधिकारी खूप इंटरेस्ट घेऊन ऐकत होते. एक साधारण व्यक्तीबरोबर एवढं काही झालं असेल असं कधी त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांनी वर्मा सरांना विचारलं. जवळपास 2-3 महिन्यांनी तो बरा झाल्यावर नियतीला घेऊन आमच्या आश्रमात आला होता. तेव्हा योगायोगाने मलाही सुट्टी असल्याने मी तिथेच होतो. मग त्याने मला सर्व काही सांगितले, अगदी तो कोण आहे पासून त्याच्या अपघातापर्यंत. मला ऐकून खूप वाईट वाटलं. मी ठरवलं की त्याला ट्रेनिंग सेंटरवर भरती करायची. पण बेळगावला कळालं की तिथे ऑलरेडी जागा फुल झाल्याने ह्याला पुढच्या वर्षीच यावं लागणार होतं. त्यामुळे 1 वर्षी तरी याला थांबावं लागणार होतं. वर्मा बोलता बोलता थांबले. पण जर शब्बीर तिथे याचं नाव वापरून राहत होता, तर तुम्हाला कळालं कसं नाही? म्हणजे ॲडमिशन लिस्टमध्ये तर नावं असतीलच ना याची? उर्वशीने पुढे प्रश्न केला. अरे असं काही आपल्यासोबत होईल याचा आम्हाला कधी विचारच आला नव्हता कधी. आणि तो शब्बीर याचे रूप घेऊन आत गेला असेल असंही वाटलं नव्हतं. जर 1% जरी शंका आली असती, तर मी त्या शब्बीरला ना आमच्या आश्रमात थारा दिला असता, ना ट्रेनिंग सेंटरमध्ये. तसंही आम्ही खूप वरवर चौकशी केली होती आणि एवढ्या हजारो मुलांची तोंड कोण लक्षात ठेवणार? त्यामुळे हे सर्व शब्बीरला फायद्याचे झाले. ते आपल्याच लापरवाहीवर थोडे चिडून बोलले. "ओह! पण मग ट्रेनिंग सेंटरला कधी समजलं की एक आतंकवादी आपल्या सेंटरमध्ये घुसलेला आहे म्हणून?" वरिष्ठ अधिकारी विचारतात. "ते सर्व खूप उशिरा, म्हणजे 8-9 महिन्यांनी कळालं होतं. तोपर्यंत हा शब्बीर शेख ट्रेनिंग घेऊन इंद्रनीलच्या जागी देव नावाचा वापर करून आपला पोस्टवर कार्यरतही झाला होता. ज्यामुळे कोण आहे हे कळालंच नाही, कारण दुसऱ्या वर्षी तसं कोणीच आढळून आलं नव्हतं. कडक ट्रेनिंग देण्यात आलं होतं. आता तूच सांग उर्वशी, तूही त्याची मैत्रीण होती, अगदी श्रीसुद्धा. पण मला सांगा, गेल्या 3 वर्षात तुम्हाला कधी संशय तरी आला का की तो आपले एक खरा इंद्रनील नाही म्हणून?" त्यांनी आता आपला मोर्चा उर्वशीकडे वळवला. उर्वशीने तोंडातून आवाज काढत मान हलवली.
तो इतका हुबेहूब वागत होता नीलसारखा, की मला कधीच संशय आलाच नाही. आणि तसंही नील कायम शांत असायचा. आम्ही 1 वर्ष एकत्र होतो फक्त. पण हार्डली दिवसातून 4-5 वाक्य बोलायचा तो आमच्याशी. तेही आम्ही म्हणजे मी व श्रीने काही विचारलं तर, की मागचे 12वीचे दिवस आठवत बोलते. "आता बोला सर." वर्मा सर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलतात. "बरं, मग पुढे काय झालं ते सांगा." वरिष्ठ अधिकारी त्रासलेले तोंड करत बोलतात. "हं, आम्ही सगळ्या ट्रेनिंग सेंटरवर चौकशी केली. जवळपास 6-7 महिने होत आले होते आता. त्यामुळे कमीत कमी 6 महिने तरी आता याचं ट्रेनिंग सुरू होणार नाही असं कळालं. शेवटी आम्ही हताश होऊन परत काश्मीरला येतच होतो, की परत त्या शत्रूने आमच्यावर हल्ला केला आणि तेव्हा आम्ही त्याला पकडलं. त्याने आम्हाला सांगितलं, की त्यांच्यातला एक जण आपल्या सेंटरमध्ये जॉइन झाला आहे. त्याला ताब्यात घेऊन खूप चौकशी केली, पण त्याने पूर्ण माहिती दिलीच नाही. पण अशातच आम्हाला जगताप सरांना सुगावा या गोष्टीचा लागला, की शब्बीर नावाची व्यक्ती आपल्या देशात आली आहे, जी आतंकवादीच आहे आणि त्यांचा प्लॅन आहे त्यांच्या माणसाला म्हणजे त्या दहशतवादाला सोडवायचा. ते बोलता बोलता शांत झाले. कारण आता समोरून जगताप सर येताना दिसत होते. मला वाटलंच होतं वर्मा, तू इथंच असणार म्हणून. जर्रासुद्धा तुला सिक्रेट आपल्या पोटात ठेवता येत नाही ना? ते हसत म्हणाले. "सर तुम्ही?" "डॅड" म्हणत ते सर्वजण जगताप सरांजवळ जमा झाले. "हो मीच. मिशन कंप्लीट करून आलोय. ह्या वर्माला सांगितलं होतं बॉर्डरवर येऊन थांब. पण हा पठ्ठ्या आपलं कौतुक करण्यात इथे बिझी होऊन बसला आहे." ते हसून आपल्या उर्वशीला जवळ घेत बोलतात. "सर, पण मी तर कौतुक करून घेतच नव्हतो माझं. तुम्हाला तर माहीत आहे." वर्मा सर वरमतात. "हो, हो, मला माहिती आहे वर्मा चांगलंच. तुला तुझी स्तुती झालेली आवडत नाही. ते पण आता तर तेच सांगून तुम्ही आपल्या कौतुकाचे पण आता तर तेच सांगून तुम्ही आपल्या कौतुकाचे पूल बांधत आहात ना?" ते मोठ्याने हसून म्हणतात. "पप्पा, आर यू ओके? तुम्ही व्यवस्थित आहात ना?" उर्वशी त्यांना विचारते. "हो बेटा, मी ओके आहे. तसंही मला जास्त काही काम नव्हतं. बस खुर्चीवर बसून राहायचं होतं." ते तिच्या गालावर हात ठेवून बोलतात. "म्हणजे? आम्ही समजलो नाही." वरिष्ठ अधिकारी विचारतात. "म्हणजे असं, की आम्हालाही कळालं होतं, की आपल्या कॅप्टन देवांशला धोका आहे, तिथे राहून सुद्धा. पण इंद्रनील याने देवाचा कुणी डुप्लिकेट आपल्या आर्मीत शिरला आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणून 3 वर्षापूर्वी तिथे कॅप्टन देवांशलाही प्रोटेक्शन देण्यासाठी आपलं कोणीतरी पाहिजे, असं खऱ्या देवाला वाटलं. आणि तो तिथे जाईल असा प्रस्ताव घेऊन वर्मा आणि ती नियती माझ्याजवळ येऊन आले. दुसरा कोणताच ऑप्शन नसल्याने मी होकार दिला. देवा हा कोण आहे ह्याची मला मात्र या दोघांनी माहिती दिली नव्हती. फक्त आपला एक माणूस आत जाईल जेलमध्ये एवढंच सांगितलं होतं. आणि मग नियतीच्याच मदतीने खरा देवा आपला कॅप्टन देवांश जवळ जाऊन पोहोचला सुरक्षिततेसाठी. ते हसत पण एक रागीट कटाक्ष वर्माकडे टाकत म्हणाले. "मग सर, तुम्हाला कसं कळालं की खरा देवा आत आहे ते?" वर्मा सरांनी भीत विचारलं. "वर्मा, तू काय मला बुद्धिहीन समजला का? अरे त्या वीरच्या हातातील घड्याळ मी जेव्हा पाहिलं ना, तेव्हाच मला कळालं हा तुझा माणूस आहे. आणि तो इडियट बॉक्स, तो शब्बीर जेव्हा आपली कहाणी रंगवून सांगत होता, तेव्हा सर्वांचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे होतं. पण माझं लक्ष फक्त आणि फक्त त्या वीरकडे असल्याने मला सर्व समजायला वेळ नाही लागला. वीरच्या हातातील ते वॉच जे सेम तुझ्याजवळ आहे, तसंच नियतीच्याही. त्यामुळे हा तुझा माणूस आहे हे मला कळून गेलं होतं." आणि शब्बीर जेव्हा कॅप्टनकडे चिडून बघायचा, तेव्हा वीरची मूठ दाबली जायची, जी नियती डोळ्यांनीच त्याला खुणावत होती. आणि हा सर्व प्रकार पाहून मी कन्फर्म झालो, की तो देवांचा मुलगा खरा इंद्रनील याने देवा आहे. ते सर्व व्यवस्थित एक्सप्लेन करतात. हा वीर कोण आता? वर्मा सरांना जरी सर्व समजलं असलं, जगताप सरांचं बोलणं तर वरिष्ठ अधिकारी आणि उर्वशी ह्यांना काहीच बोध होत नव्हता. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी भुवया उंचवत विचारतात. "वाबळे." अधिकाऱ्याचे आडनाव जे जगताप सरांचे ज्युनियर असल्याने आडनाव घेतात. "अहो, हा वीर म्हणजेच कॅप्टन देवांचा मुलगा देवा." ते हसून त्यांचा गोंधळ दूर करत म्हणतात. "काय? वीर? वीर म्हणजे देवा माझा मुलगा?" आणि तिथेच नुकते आलेले कॅप्टन देवांश ते ऐकून खूप खुश होतात.
हो कॅप्टन वीर, तुमचा मुलगा देवा आहे. वर्मा सरही हसत कॅप्टन देवांशच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यांनी शाश्वत करतात. पण तुम्हाला सर्व कसं माहिती एवढं पप्पा? आणि ते मगाशी तुम्ही खुर्चीचं काय बोलत होता? उर्वशी आपल्या वडिलांना विचारते. अगं वेडे, खोटा देवा जेव्हा त्या दहशतवादीला पळवून नेणार आहे ही बातमी आम्हाला समजली, तसं आम्ही म्हणजे मी व त्या नियतीने प्लॅन करून त्या दहशतवादीच्या जागी मी बसलो. असं सांगून कसा प्लॅन आतापर्यंत आखला ते जगताप सर वर्णन करून सांगतात. अगदी शब्बीरला काश्मीरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याची बातमी देतात. काय सॉलिड प्लॅन होता तुमचा. ते सर्व ऐकून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती, जी या 10 वर्षात एकदाही वर्मा सरांनी पाहिली नसल्याने ते एकटक पाहत होते. असं काय पाहताय वर्मा? गालावर काही लागलं आहे का माझ्या? वरिष्ठ अधिकारी आपल्या गालाला हात लावून म्हणतात. नाही, ते तुमच्या गालावर. वर्मा सर बोलतात. नाही, काही नाही. ते सर आज हसलात तुम्ही. ते छान. वर्मा सर हळूच बोलतात. ओ, मग वर्मा, आता मी हसतानाही तुझी परवानगी घ्यायची का रे? आ? ते वर्मा सरांच्या पाठीत धपाटा घालून बोलतात. नाही, असं नाही सर. आता काय बोलावं म्हणून वर्मा सर आपल्याच डोक्यावर टपली मारतात, की कुठून ह्यांना मी डिवचले. बरं, ते सर्व जाऊ द्या. आधी मला हे सांगा, तो दहशतवादी अखेर हे का हा? वरिष्ठ अधिकारी गंभीर होत विचारतात. वाबळे, त्याला कधीच मुंबईच्या सेंट्रल जेलमध्ये परत टाकलं आहे. शिवाय तिथेच आता डॉक्टर पुढची ट्रीटमेंट देतील, जगताप सर सांगतात. हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवल्याने आपल्या शत्रूला सहज पळवता आलं. ते एक उसासा टाकत बोलतात. ओ, पण म्हणजे सर, तो शुद्धीवर अजून आलाच नाही का? उर्वशी, तो शुद्धीतेला तो बेशुद्ध थोडी पडलाय. तो आता पूर्ण कोमात आहे. आता डायरेक्ट वरच त्याला जावं लागेल. वर्मा सर हसून बोलतात. मग असं असून सुद्धा आपण त्याला का ट्रीटमेंट देत आहोत? तीही इतकी महागडी. एन्काउंटर करायला हवा होता ना आतापर्यंत. ती जराशी चिडत बोलते. शेवटी भारतीय असल्याचं रक्त जे खळवळून उठलं होतं शरीरात. आपण भारतीय आहोत बेटा. आपण असं कुणाचंही लगेच प्राण काढून घेत नाही. एन्काउंटर करणं इतकं सोपं वाटलं का? आणि तसंही आपले कॅप्टनही तिथे अडकले होते. त्यांनाही सोडून आणणे तेही सुखरूप ही आपली जबाबदारी होती. जगताप सर तिला प्रेमाने समजावून सांगत होते. आणि आपल्या या कामात ती नियती, ती खूप डॅशिंग निघाली बरं का वर्मा. चांगलंच तू प्रशिक्षण दिलं आहे त्या पोरीला. जगताप सर नियतीचं कौतुक करत म्हणतात. हो, पण ते दोघे आहेत कुठे? देवाही दिसत नाही ना नियती. वर्मा सर काळजीने बोलतात. देवाला जरी ते गेल्या 10 वर्षापासून ओळखत होते, त्यामुळे ते आपला मुलगाच मानत होते. ते मध्ये आमच्या मागे काही आतंकवादी लागले होते. असं बोलून जगताप सर जे घडलं ते सांगतात. वर्मा सर काळजीत पडले होते. काळजी करू नको वर्मा. तो या कॅप्टन देवांचा मुलगा आहे. त्याने नक्कीच त्या आतंकवादीला आतापर्यंत माती चारली असेल आणि थोड्याच वेळात ते पोहोचतीलही. वर्मा सरांचा चेहरा काळजीत पडलेला पाहून कॅप्टन देवांश त्याचा हात हातात घेऊन समजावतात. तुझे व वहिनीचे खूप उपकार आहेत माझ्यावर, जे खूप छान प्रकारे तुम्ही माझ्या देवाला वाढवले. मी तर माझ्या देवाचा फक्त वासुदेव होतो, पण तुम्ही दोघं तर यशोदा मैया आणि नंद बनून माझा कृष्णाचा सांभाळ केलास. कॅप्टन आभार मानत बोलले. कॅप्टन, अहो असं काय करताय? वर्मा सरांना आता लाजल्यासारखं झालं होतं. एकतर ते कौतुक आणि वर नंद, चूप माझी दी होती. नाही वर्मा, तुझे हे ऋण मला माहीत नाही कधी फेडता येईल की नाही. पण निदान धन्यवाद बोलून माझ्या ऋणांवरचा भार तरी जरा कमी करू दे. आणि तुम्ही सर्व वाबळे सर, जगताप सर, खरंच खूप धन्यवाद मला यातून, त्या नरक यातनातून बाहेर काढल्याबद्दल. ते हात जोडून आपलं डोकं त्यावर टेकवतात. हा आत्ताचा क्षण खूप भावूक झाला होता. सगळेच इमोशनल झाले होते. त्या शत्रूने किती त्रास दिला असेल कॅप्टनला हे त्यांच्या त्या हातापायावरच्या जखमातून दिसत होते. काही जखमा भरून आलेल्या होत्या, पण मनाच्या यातना, त्यांचं काय? त्या लगेच भरून निघणार होत्या का? स्वतःच्या एकुलत्या एका पोरापासून ते 10 वर्ष दूर होते, जिथे त्यांची साधी झलक तर दूरच, पण त्याची खबरही कळत नव्हती.
"बस कर कॅप्टन. इतकंही आम्ही काही केलं नाही, जे तू आमच्या तारीफांचे पूल बांधायला. आणि तसंही तू या देशासाठी जे केलं आहे ना, त्याच्यापेक्षा तर आम्ही नक्कीच कमी केलं आहे." जगताप सर जगताप सर त्याची पाठ थोपटत बोलतात. "तू तू इतकी शांत का आहे?" बराच वेळ झाला होता. त्याने आपला पास सांगून, पण तरीही ती काहीच बोलत नव्हती. एकदम शांत शांत झाली होती. "न्यू, बोल ना, काय झाले?" "हे बघ, परत भारतात गेलं की आपल्याला काही दिवस भेटताही येणार नाही. तुलाही माहीत आहे सर्व." तो कळवळीनं बोलतो. शिवाय शब्बीर जे काही बोलला होता, ते आता डोक्यात शांतता असल्याने थैमान घालत होतं. "तुला तो शब्बीर, तो आपल्याच नातात बोलला खरं, पण पुढे कसं बोलायचं यामुळे गप्प झाला. कारण त्याचे नाव ऐकताच तिने फक्त आता त्याला रागात पाहिलं होतं. "हा बोला, काय बोलायचं आहे? विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते." ती एकदम आता आपली भडास काढत बोलते. खरं तर तिला स्वतःलाच कळत नव्हतं की आपण अचानक शांत का झालो आहोत. आणि आता तो तिला प्रश्न विचारून उगाच डोक्याची मंडई करत होता. ओके, रिलॅक्स. तोच मग तिचा राग पाहून शांत होतो. त्या ट्रक ड्रायव्हरकडून त्यांना एव्हाना कळालं होतं की बस अर्ध्या तासातच ते काश्मीरमध्ये पोचणार आहे. ती मग जरा दूर उभी राहून पाहत असते. ट्रकची मागची बाजू ओपन असते, ज्यात भाजीपाला असतो आणि पाकिस्तान व भारताच्या बॉर्डरवर त्यांना कुणी अडवलं नव्हतं. कारण तो रोजचा जाणारा ट्रक ड्रायव्हर व ट्रक होता. त्यामुळे तिथल्या ट्रॅफिक पोलिसांनी तो न चेक करताच पाठवला होता. काय झालंय मला नक्की? मी तर देववर भरभरून प्रेम करते. गेल्या 3 वर्षापासून. पण पण मी त्या शब्बीरमध्ये कसे वावहत गेले? त्याची आणि चेहरेपट्टी समान असल्याने का? पण मला तर माहीत होतं ना, की माझा देवा तिकडे आपल्या डॅडबरोबर आहे. मग अशी कशी मी भरकटली? ती मनातच बोलत होती. तिने आपले केस फक्त क्लचमध्ये अडकवले होते, ज्यामुळे समोरच्या वाट्या वाऱ्याबरोबर उडत होत्या. जे पाहून देव तिच्याकडे ओढला जात होता. तो आता उठून तिच्या मागे उभा राहिला. पण त्याच वेळी गाडी अचानक वळल्यामुळे तिचं डोकं त्याच्या छातीवर आदळलं गेलं. तिने मान वर करून पाहिलं, तर त्याने फक्त चंद्राच्या प्रकाशात डोळे चमकत होते, जे आता तिला आकर्षित करत होते. तिचेही ते काळे डोळे त्याला आकर्षित करत असताना दोघेही एकटक पाहत होते. क्रमशः आय नो, बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की जर ते दोघे देवा व शब्बीर सेम दिसत होते तर लोकांना कसं काय कळालं नाही. वर्मा सर किंवा जगताप सर तर ह्यांना तो नाही हे जरी माहीत असलं तरी त्यांचा प्लॅन काय आहे, तो कोण आहे ह्याचाच गेले 3 वर्ष ते शोध घेत होते. आणि बाकीचे तर शब्बीरलाच देवा उर्फ इंद्रनील समजत होते. त्याचा अपघात झाला आहे ही गोष्ट शब्बीर, खुद्द देवा, नियती, जगताप सर आणि वर्मा सर याच 5च जणांना फक्त माहीत होते. शिवाय शब्बीरने फक्त काही फीचर्स सेम केले होते आणि त्याचे हावभाव त्याने अडॅप्ट केले होते. बाकी दोघात साम्य असं काही नव्हतं. तरीही अजून काही चुकत असल्यास अवश्य कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.